हवेमध्ये स्विंग होतोय, क्षेत्ररक्षण अतिशय चांगला करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा काय येतोय? 4 धावा आहेत या चेंडूवरती. यस, 4 धावा अंकित केल्या जातील. प्रयत्न चांगला होता, कारण चेंडू जर आपण पाहिलं नौका चेंडू आहे. ज्यावेळी चेंडू हवेमध्ये गेला, हवेमधून स्विंग होऊन चेंडू खाली आला आणि क्षेत्ररक्षक चुकला, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. 4 धावा अंकित झाल्या. संदीपच्या बॅट मधून पहिला चौकार निघतोय. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, पॅड वरती चेंडू जाऊन लागतोय. एक धावे ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा जोखीम नक्कीच पत्करलाय. दुसरी धाव पूर्ण होते. 6 धावा धावफलकावरती लागल्या. आणि पॉवर प्लेच्या षटकामुळे जर तुम्ही गोलंदाजावरती हल्ला बोल करता तर येणाऱ्या षटकांमध्ये तुम्हाला सुलभ होतं फलंदाजी करणं, आणि तोच प्रयत्न वासोळे संघाचा आहे. परंतु पहिला चौकार लगवल्यानंतर ही चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नामदेवचा आहे, कारण यानंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये नामदेव काय व्हेरिएशन्स दाखवेल हे खूप महत्वाचं, कारण आधुनिक काळामध्ये व्हेरिएशन्स तुम्हाला दाखवावं लागतं. आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, बीट होतोय. संदीप या चेंडूवरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि आपण चर्चा करतोय की सातत्यानं लागोपाठच्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले तर पंकजदा वाडकर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, फटका चांगला, टायमिंग बेमिसाल, चेंडू सीमारेषा पलीकडे फरार. 6 धावांसाठी षटकार. डीजे पंकजदा वाडकर यांची चर्चा करतो की खेळाडूंच्या पाठीमागे कौतुकाची थाप त्यांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू सरळ सीमारेषा तोडून फेडून भेदून जातोय. 4 धावांसाठी सीमारेषा पार. पुन्हा संधी मिळते डीजेला. डीजे या. मित्रांनो, 16 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत आपण सातत्यानं सांगत असतो की 16 वर्ष 204 दिवसाचा असताना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली मॅच खेळली होती. वयाच्या अवघ्या 16 वर्ष 204 दिवसाच्या असताना. हा क्रिकेटचा इतिहास आहे. परंतु धावफलकावरती आता मात्र 16 धावा लागल्यात. तर माफ करा, मॅन ऑफ द मॅच थोडंसं करेक्शन केलं गेलंय. मॅन ऑफ द मॅच गोरख याला जाते. मॅन फ्रॉम वाशिवली विनंती असेल आपण या आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं आद्यमान घेऊन जायचं आहे. जी मॅच वाशिवली वर्सेस कोंडवली झाली होती त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोरख आहे. विनंती असेल आपण या. तर जाऊया दुसऱ्या षटकासाठी. मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय. सुनील गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट जाणार आहे. पंचांच्या उजव्या स्टिककडून अँगलचा मारा. शपलवून खेळण्याचा प्रयत्न आहे महादेवचा. नक्कीच बीट होतोय, कारण ज्या वेळेस
360 अंशाचं ग्राउंड असतं, त्यावेळेस आपण पाहतो की फलंदाज शफल होताना पाहायला मिळतात. आणि महादेवबद्दल जर आपण चर्चा केली तर वाईस्पोर्ट संघातून हा खेळाडू सातत्यानं खेळताना दिसला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू प्रहार चढवलाय, लॉंग ऑन दरम्यान क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल, एक धाव पूर्ण होते. आणि अतिशय चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये महादेव करतोय की संदीपचा फॉर्म चांगला आहे आणि संदीप गोलंदाजांवरती तुटून पडतोय, त्याची बॅट तळपते, म्हणून की काय एक धाव काढून स्ट्राईक त्याच्याकडे दिलंय. एक चांगलं क्रिकेट आहे आणि म्हणून की काय नॉन स्ट्रायकर एंडला येऊन महादेव सज्ज राहिलाय. उजवेस्टी बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा प्रेशर असतो, कारण जर समोर तुमच्या इन्फॉर्म फलंदाज असतो, त्याच्या विरुद्ध जर गोलंदाजी करायची असेल, थोडासा गोलंदाजांना विचार करावा लागतो. आणि इथेच मात्र सुनील फसताना दिसतोय. सुनीलचा प्रयत्न आहे की उजवेस्टी बाहेर थोडासा चेंडू ठेवायचा खोलवर टप्प्याचा, परंतु प्रयत्न फसला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आता मात्र टिप मिड विकेट, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, फेक केली जाईल, एक धाव धावफलकावरती अंकित होते. एकोणीस धावा या धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. खूपच उजवेस्टी बाहेरचा चेंडू आहे, पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील. हा खराब चेंडू, व्हाईट बॉल, 20 धावा धावफलकावरती लागतील. थोडंसं प्रेशर आहे सुनील वरती, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. राऊंड द विकेट, तुम्ही अँगलची गोलंदाजी करताय आणि त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं, येस हा चांगला चेंडू आहे. आता मात्र थोडासा उजवेस्टी बाहेर आहे, चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय, पेस कमी आहे परंतु टप्पा अप्रतिम आहे. यानंतरच्या पाठीमागच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर दोन चेंडूवरती दिशा थोडीशी भरकटला होता. आता मात्र दोन क्षेत्ररक्षकांमध्ये झुंबड उडते की काय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, एक धाव अंकित केली जाईल. संदीप स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचतोय आणि सातत्याने आपण चर्चा करतो. बरेचसे खेळाडू जर आपण पाहिलं, संपूर्ण भारतावरती जर आपण पाहिलं तर कोविडचं संकट होतं आणि त्यानंतरची पहिली स्पर्धा वाई पश्चिम भागातून जर कोणती असेल तर ती ही स्पर्धा आहे. फटका चांगला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा रेषा, 6 धावांसाठी षटकार. डीजे फुलर लेनचा हा चेंडू, या ठिकाणी काय घडलं, पंचांचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस हा व्हाईट बॉल आहे, त्याच्यावरती +1, अशा 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. आणि जमेची बाजू ही आहे वासोळे संघासाठी की संदीप स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचलाय, जो परफेक्ट चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतोय. म्हणजे इथे मात्र जबाबदारी असणार आहे हर्षदच्या खांद्यावरती. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, येस पंच सांगतायत की चेंडू परफेक्ट मिडल स्टंपवरतून ट्रॅव्हल झालाय, म्हणजेच की हा डॉट बॉल आहे. आणि ज्या वेळेस आपण पाहतो की 360 अंशाचं जेव्हा जेव्हा ग्राउंड फलंदाजांना खेळाडूंना मिळतं, तेव्हा तेव्हा फलंदाज शफल होताना पाहायला मिळतात. आता मात्र टायमिंग फसलं, यष्टिरक्षक त्याच्या खाली आणि फलंदाज वासोळे संघाचा संदीप पहिला माघारी. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, हम चलेंगे डीजे के पास, यू गए और यू आए.
तर नक्कीच जर आपण पाहिलं तर ज्या विकेटची गरज होती ती विकेट्स या ठिकाणी हर्षद मिळवून देतोय. जे ब्रेक थ्रू पाहिजे होते ते या ठिकाणी हर्षदने मिळवलेत. आणि ज्या वेळेस मित्रांनो एक गाव 11ची आपण जेव्हा चर्चा करतो, एक गाव 11ची जेव्हा टुर्नामेंट असते तेव्हा तुम्ही आघाडीच्या 3 फलंदाजांना माघारी पाठवा, मॅच तुमचे, हा कन्सेप्ट तुम्ही कित्येक मॅचेस मध्ये पाहू शकता. आणि यावेळेस हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणार आहे हर्षद. आणि ज्या वेळेस हॅट्रिकची जर चर्चा केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक जर कोणी नोंदवली असेल तर मॅन फ्रॉम पाकिस्तान जलाल उद्दीन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवलेली आहे. तर या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक कोण नोंदवणार हे देखील पाहणं उत्सुक्याचं आहे आजच्या घडीला. आणि ज्या वेळेस आपण चर्चा करतोय की एक गाव 11 ज्या वेळेस मॅचेस असतात त्या वेळेस जर सुरुवातीचे 3 फलंदाज तुम्ही माघारी पाठवता तर मॅच तुमची असते. हे कित्येक वेळा आपण चित्र कित्येक मॅचेस मध्ये पाहिलंय. आता मात्र 2 फलंदाज माघारी पाठवले या हर्षदने. प्रदीप सज्ज झालाय डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या वेळेस डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो त्या वेळेस मात्र क्षेत्ररक्षण फिरवलं जातं, बदललं जातं. यस, इथे मात्र अपील केली, दाद मागितले पंचांकडे, परंतु अतिशय अफलातून गोलंदाजी. आणि ज्यावेळेस तुम्ही विकेट घेताना त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास तो नक्कीच पाहायला मिळतो. आणि जेव्हा आत्मविश्वास तुमच्या जोडीला असतो ना तेव्हा त्या खेळाडूची छाप मैदानावरती पाहायला मिळते. आणि एक विकेट मिळवल्यानंतर तदनंतर दुसरी विकेट हर्षद मिळवतो काय, आणि तदनंतरचे चेंडू जर तुम्ही पाहिले तर नक्कीच अफलातून टाकतोय. 4 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. या षटकाचा उर्वरित 2 चेंडू हर्षदच्या मार्गस्थ. सचिन डावी सोडली की काय, एक धाव या ठिकाणी अंकित केली. यस, पंचांचा इशारा, हा व्हाईट बॉल आहे. 2 धावा अंकित होतील. आणि नक्की ज्या वेळेस लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं त्या वेळेस गोलंदाजांना थोडंसं अवघड होतं चेंडू टाकणं. हा जर चेंडू आपण पाहिला तर डावखुऱ्या फलंदाजासाठी अतिशय चांगला होता, परंतु उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा चेंडू व्हाईट बॉल होता. येस, थोडंसं रिदम चुकतोय. आणि ज्या वेळेस आपण या स्पर्धेची चर्चा करतोय, श्री अर्जुनदत्ता गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक चषक 2020चं पर्व दुसरं आपल्या भेटीला आहे. आणि या चेंडूला माफी नसणार आहे. क्षेत्ररक्षकाने तिथे मात्र झडप घातली, चेंडूवरती फेक केली जाईल. 2 धावा अंकित केल्या गेल्या. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. जर थोडासा जरी क्षेत्ररक्षक बीट झाला असता तर आणखी 2 धावा या चेंडूवरती लागल्या असत्या, म्हणजेच की काय 4 धावा अंकित झाल्या असत्या. परंतु 2 धावा वाचवल्या मी म्हणेन, कारण वेगवान फटका होता. कारण डावखुऱ्या फलंदाजाची ऑन साइड परफेक्ट असते. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळला. आता मात्र क्षेत्ररक्षक आलाय, काऊ कॉर्नर फेक केली जाईल. 1 धाव अंकित केली आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. अतिशय चांगला स्कोर बोर्ड आहे. 2 षटकानंतर जर तुमचं धावफलक 35 वरती जाऊन पोहोचतं तर एक चांगल्या गतीने, माफ करा, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि तुम्ही 35 वरती जाऊन पोहोचले. अतिशय चांगलं धावफलक आहे. सातत्याने आपण चर्चा करतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही प्रति षटकामागे 10 धावा कुठता, तर एक चांगली सरासरी आहे. अमितजी महांगडे यांचं आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. स्लॉग ओव्हरचं मारझोड तोडफोड षटक. समोर डावखुरा फलंदाज प्रदीप सज्ज. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. यष्टिरक्षकाला चेंडू बीट करून लॉंग स्टॉपला चेंडू सीमारेषा पलीकडे फरार. 4 धावांसाठी डीजे या. व्यासपीठावरती दाखल व्हायचं आहे.
इथे मात्र प्रदीपचा प्रयत्न आहे, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट माघारी परतावं लागलं असं सचिन फणसेला, परंतु आता मात्र स्ट्राईक असणार आहे सचिन फणसेकडे. जो खेळाडू सातत्याने आपण चर्चा करतो की नवी मुंबईमध्ये वायस्पोर्ट संघाच्या माध्यमातून खेळताना दिसला, आज जबाबदारी असणार आहे या उर्वरित 4 चेंडूमध्ये काय दाखवतोय. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनपर्यंत सचिनने एकही धाव बॅटने अजून अंकित केलेली नाहीये. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच अंकित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी धावले जातील की काय, परंतु नाही, जोखीम घेतली नाही. परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंडला, आपल्या समजण्या पलीकडचं क्रिकेट, एकाला माघारी परतावं लागेल. डीजे या. यस, हा फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज या ठिकाणी माघारी, धावफलकावरती जातो. 4 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावरती लागल्या. 48 धावांचं लक्ष. परतवडी संघ आणि चिखली संघ, आपले कर्णधार प्लीज टॉस का बॉक्स मध्ये येऊ द्या. टॉस केला जाईल. परतवडी संघ आणि चिखली संघ, आपल्याला विनंती केली जाते, आपण टॉस का बॉक्स मध्ये या प्लीज. महेशजी गोळे आणि अरुण गोळे यांना विनंती करेन, आपण प्लीज टॉस का बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. 48 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू 24 आणि 24 चेंडू 48 धावा, 48 धावा 24 चेंडू. मॅचचं समीकरण आहे. जर हॅलो, परतवडी संघ आणि चिखली संघ, कर्णधार प्लीज टॉस का बॉक्स मध्ये या, आपल्याला विनंती केली जाते. परतवडी संघ आणि चिखली संघ प्लीज. तर मित्रांनो, आपण स्पर्धा पाहताय. युवा उद्योजक अर्जुनदादा गोळे. ही स्पर्धा नवी मुंबई टेनिस क्रिकेटला पडलेलं कोड आणि प्रत्येक प्रेक्षक आणि क्रीडा रसिक आणि खेळाडूंच्या मनामध्ये एक धकधक होती की नवी मुंबई टेनिस क्रिकेट कधी सुरू होणार. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने अर्जुनदादा गोळे यांच्या वतीने ही भव्य दिव्य स्पर्धा साकारली जाते आणि आजचा दिवस अति महत्त्वपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटसाठी आणि प्रत्येक क्रीडा रसिक आणि क्रीडा प्रेमी. हॅलो हॅलो हॅलो,
चिखली संघाचा कर्णधाराला विनंती करेन आपण टॉस का बॉस मध्ये या प्लीज. चिखली संघ परतवडी संघाचे कर्णधार या ठिकाणी पोहोचलेत. आपल्याला विनंती असेल चिखली संघ प्लीज टॉस का बॉस मध्ये या. चिखली संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल प्लीज आपण टॉस का बॉस मध्ये या. आपल्याला विनंती केली जाते. परतवडी संघाचे कर्णधार या ठिकाणी पोहोचलेत. चिखली संघ प्लीज. चला आघाडीची जोडी आपण खूप वेळ घेत आहे. विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. मॅच लगेच सुरू केली जाईल याची नोंद घ्या मित्रांनो. हॅलो तर प्लीज या स्पर्धेचे सर्व आदरणीय अर्जुनदादा गोळे त्याचबरोबर पंकजी वाडकर आपल्यालाही विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये या. त्याचबरोबर सह्याद्री स्पोर्टचे सर्व सतीश सनस आपल्यालाही विनंती केली जाते आपण या. संदीपजी धनावडे साहेब आपल्यालाही विनंती केली जाते टॉस का बॉस मध्ये या प्लीज. या ठिकाणी महत्वपूर्ण टॉस होतोय. दोन महत्वपूर्ण संघ आहेत. एका बाजूला परतवडी संघ पाहतोय तर एका बाजूला चिखली संघ आणि महत्वपूर्ण टॉस होतोय. दोन संघ कर्णधार पुढे या प्लीज. तर गोळे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. येस स्विंग द कॉइन आणि हेड. या ठिकाणी संघ टॉस जिंकला. चिखली संघ टॉस जिंकतोय. मित्रा काय सांगशील एकंदरीत ही स्पर्धा पाहिली. कोविड-19च्या नंतर खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये क्रिकेट थांबलं होतं परंतु सन्माननीय अर्जुनदादा गोळे आणि व्हाईट टेनिस क्रिकेट असोसिएशननी पुढाकार घेतला आणि आज पहिली स्पर्धा त्याविषयी काय सांगशील. खरंच अर्जुनदादा गोळे लास्ट इयरला पण ऑर्गनाईज चांगलं केलं होतं. आम्हाला स्थान नाही मिळालं म्हणजे आमच्या कारणामुळे. खरोखर सुंदर अशी स्पर्धा आहे. इथं ओपनचं ग्राउंड आहे 40+ म्हणजे नवी मुंबईतलं चांगलं ग्राउंड आहे. तर आम्ही चांगले खेळू इथे. नक्कीच टॉस जिंकलायस प्रथम काय स्वीकारशील. मी प्रथम क्षेत्ररक्षण करेन. ओके थँक्यू. परतवडी संघाकडे जाईन. सर काय सांगाल महत्वपूर्ण स्पर्धा आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट पाहिलं तर पहिली स्पर्धा या ठिकाणी आपण करतोय तर अर्जुनदादा आणि व्हाईट टेनिस क्रिकेट विषयी आपण काय सांगाल. आता तर बघायला गेलं तर अर्जुन गोळे आमचा जवळचा असल्यामुळं पण त्यांनी फर्स्ट टाइम इथं मुंबईमध्ये जी स्पर्धा आयोजित केली त्याच्याबद्दल त्याला मी खूप खूप धन्यवाद. आणि अशी स्पर्धा पुढे चालू आहे प्रत्येकानं दोन्ही भागातल्यांनी सहकार्य करावं त्या ऑर्गनाईजला एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पुन्हा एकदा बॅक टू निलेश सर. धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकताय सातारा क्रिकेट मधून एक आवाज आपल्या समोर सातत्यानं पाहायला मिळतो जो म्हणजे संतोषजी देसाई सरांचा आवाज आपण सातत्यानं सकाळपासून ऐकताय. तर मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. राहुल आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये होते आणि पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार जर आपण पाहिलं तर सिद्धेशने लगावला. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण चर्चा केली तर तो विक्रम फक्त भारतीय संघाच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग एकमेव खेळाडू आहे ज्याने दुसऱ्या डावामध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार खेचला होता. परंतु या स्पर्धेमध्ये सिद्धेशने पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार खेचला या संदीपला आणि तदनंतर मात्र या संदीपने या सिद्धेशची विकेट टिपली. पॅडल्यांची गोलंदाजी या चेंडूवरती आणखी एक धावांकित केली जाईल. धावफलकावरती मला जायचं आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्या परंतु महत्वाचा फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. जरी पहिल्या चेंडूवरती जरी षटकार लागला तदनंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मोह सिद्धेशने मात्र आवरला नाही आणि म्हणून की काय सिद्धेशला माघारी परतावं लागलं. नक्की सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये थांबणं खूप महत्वाचं होतं कारण एखादा षटकार येतो तदनंतर जर तुम्ही सिंगल घेतली असते एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं असं. खलवट टप्प्याची गोलंदाजी आणि त्याच्यावरती ही एक धाव अंकित होते. 8 धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत. नक्कीच एखादा विकेट जातो आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावफलक थोडंसं खालावतं परंतु या ठिकाणी आक्रमकता दाखवावीच लागेल या फलंदाजांना.
हे चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जाणार आहे डीप पॉइंटला, सीमा रेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी डीजे या. सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. महेशजी गोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक संपलं तर वासोळे संघाच्या माध्यमातून दुसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. राम गोलंदाजी मार्क वरती, तर एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतले सुनील सज्ज या षटकाचा समाचार घेण्यासाठी. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. राम निघतोय गोलंदाजी मार्क वरतून. सुनील सज्ज या षटकाचा समाचार घेण्यासाठी. 48 धावांचा पाठलाग तुम्हाला करताना धावफलक अतिशय चांगला आहे. 12 धावा सरासरी जर आपण पाहिल्या तर एका षटकामागे अतिशय चांगला धावफलक आहे. जे धावफलक तुम्हाला प्रति षटकामागे ठेवायचे, जी सरासरी तुम्हाला ठेवायची ती सरासरी पाहायला मिळते 12 धावांची. अक्रॉस द बॅट पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येणार फेकणार टाकणार. एक धाव धावफलकावरती अंकित होते. आता मात्र 13 धावा धावफलकावरती. राहुल स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचलाय आणि ज्या अर्थी आपण पाहतोय पेस थोडासा कमी ठेवलाय राम यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून. टप्पा अप्रतिम ठेवलाय. उजवे स्टिप बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि अतिशय चांगलं स्टंपिंग यष्ट्यांच्या पाठीमागे क्लोज ठेवलाय. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फसला जातोय. ज्या वेळेस तुम्ही शपल होता त्या वेळेस तुमची नजर चेंडूवरती असणं खूप महत्वाचं आहे आणि ज्या वेळेस फलंदाज शपल होतात त्या वेळेस मात्र गोलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात. कारण असं एकमेव शस्त्र आहे की खोलवर टप्प्याचा चेंडूला मोठा प्रहार जर तुम्हाला करायचा असेल ताकद आणि टायमिंग दाखवावं लागतं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येऊन पोचतो की काय, परंतु क्षेत्ररक्षक चुकला जातोय. झेल सुटली जाते. 2 धावा आणखी धावफलकावरती अंकित होत आहेत. ज्या वेळेस आपण झेलची चर्चा करतो त्या वेळेस जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच झाली होती. राहुल गोळे लागोपाठच्या 2 चेंडूवरती जर 2 षटकार मारले. अजितजी वरे साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. अध्यक्ष वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेट. फेक केली जाईल. 1 धाव ठिकाणी अंकित झाली. 16 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत राम यांची चांगली गोलंदाजी आहे. ज्या वेळेस आपण राम यांची चर्चा करतोय गती कमी ठेवली परंतु एक चांगल्या टप्प्यावरती भेदक मारा. इथे मात्र फलंदाज त्रिफळाचित क्लीन मोल्ड होतोय. आणखी एक फलंदाज कोसळला. दुसरा धक्का लागतोय. डीजे या. धन्यवाद डीजे. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर राम यांनी त्रिफळाचित एक गडी टिपला आणि ज्या वेळेस आपण त्रिफळाचितची चर्चा करतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक त्रिफळाचित जर कोणी घेतले तर मॅन फ्रॉम पाकिस्तान वसीम अक्रम यांच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे. 176 क्लीन बोल्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि या ठिकाणी झेल सुटली जाते. 2 धावा नक्कीच अंकित केल्या जातील. धावफलकावरती मला जायचं आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि ज्या वेळेस आपण क्लीन बोल्डची चर्चा करतो
त्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर एकमेव खेळाडू आहे मॅन फ्रॉम पाकिस्तान वसीम अक्रम 176 क्लीन बोल्ड. एकमेव खेळाडू आहे ज्या खेळाडूच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर भरपूर पाठीमागे आहेत, परंतु या खेळाडूचा रेकॉर्ड तोडणं खूप कठीण आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. 18 धावा धावफलकावरती लागल्या. आपण पाहतोय श्री अर्जुनदादा गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक चषक 2020 पर्व आपल्या समोर. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक प्रगतीपथावरती. क्षेत्ररक्षणाची जर विवरणं आपण पाहिली तर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मिड ऑन आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, हा व्हाईट बॉल अवंतर धावफलकावरती अंकित केली जाईल. 19 धावा धावफलकावरती. 48 धावांचं आव्हान तुमच्या समोर आहे. त्याचं प्रत्युत्तर आतापर्यंत 19 धावा. चेंडू हवेत आहे, कुठेतरी लांबी कमी राहते, उंची जास्त पाहायला मिळते आणि खूप लांबचा प्रवास होता या चेंडूसाठी. खूप लांबून धावत यावं लागलं होतं. काऊ कॉर्नर वरतून मिडॉनला धावत येणं खूप कठीण आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं की झेल सुटली. आतापर्यंत 3 झेल सुटल्या या मॅच मध्ये. 21 धावा धावफलकावरती लागल्या. आणि या मॅचच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आहेत आणि या स्पर्धेची जर आपण चर्चा केली तर प्रेक्षणीय मॅचेस या स्पर्धेमध्ये आहेत. तर आजच्या दिवशी मामा वर्सेस भाचे असा सामना पाहायला मिळणार आहे. येस, हा ही व्हाईट बॉल आहे, पंचांचा इशारा येतो. तर उद्याच्या दिवशी Y11 वर्सेस KSK11 ही एक प्रेक्षणीय मॅच असणार आहे. नक्कीच आपण नगरसेविका चषकामध्ये ही मॅच पाहिली होती की शेवटच्या चेंडू पर्यंत ती मॅच जाऊन पोहोचली होती. एक धाव अंकित होईल, धावफलकावरती आणखी एक धाव अंकित केली जाईल. 24 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ संपला. सचिनने आता मात्र एंड चेंज केलाय. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट अँगलचा मारा घेऊन. येस, अँगलचा मारा प्रभावी ठरतो की काय, आणि नक्कीच ठरताना दिसतोय. कारण जर तुम्ही राईट आर्म राऊंड द विकेट जाता तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तो अँगल पाहायला मिळतो. येस, आता मात्र माफी नसणार. खरपूस चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू सीमा रेषा तोडतोय. 6 धावांसाठी बुलंदी पॉवरफुल फटका. षटकार डीजे. इथे मात्र आता मात्र थोडंसं वेग कमी केलं होतं चेंडूच्या पाठीमागे. उजवे स्टिप बाहेर चेंडू ट्रॅव्हल केलं होतं, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. ही चांगली गोलंदाजी आहे. जर तुम्ही पॅडलाईन वरती गोलंदाजी करता तर 360 अंशाचं ग्राउंड आहे. मोठा फटका तुमच्या चेंडूवरती लगवला जाणार. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक केली जाईल. 2 धावा अंकित केल्या गेल्या. इनर चेंडू तुमच्याकडे असतील 6 चेंडू 16 धावांची गरज आहे विजयासाठी. 16 धावा 6 चेंडू हे मॅचचं समीकरण. आपण पाहताय श्री अर्जुनदादा गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक चषक 2020 पर्व 2. तोपर्यंत संधी मिळते डीजेला. डीजे या.
करतो त्यावेळेस भारताविरुद्ध पाकिस्तान ती मॅच मला आठवते. मिड ऑफला अब्दुल रजाक क्षेत्ररक्षण करत होता आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची सोडलेली झेल आणि ती मॅच जर आपण पाहिली तर ती भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी ती मॅच भारतीय संघाला जिंकून दिली होती. आणि त्यावेळेस मात्र वसीम अक्रम त्याच्याकडे गेले अब्दुल रजाकडे आणि म्हटले तुझे पता आहे तुने किसका कॅच छोडा है. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत राहतात. फटका खेळला या चेंडूवरतीही 2 धावा अंकित केल्या जातील काय. दुसऱ्यासाठी जोखीम घेतले. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केलाय. 2 धावा अंकित झाल्या. 4 चेंडू 12 धावांची गरज. मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे. सांगणं कठीण आहे मॅच कोणाच्या बाजूने झुकणार. नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत जो लढतो त्याला नक्कीच योद्धा म्हटलं जातं. कंपल्सरी चेस. 4 चेंडू 12 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या जातील की काय. 1 धावा अंकित केली आहे. खराब क्षेत्ररक्षण दुजोरा मिळतोय 2 धावांचा. आता मात्र येणारे चेंडू 3 चेंडू 10 धावांची गरज. डॉट बॉल, षटकार, चौकार काय पाहायला मिळेल की विकेट. सांगणं कठीण आहे. दोन्ही संघांना 50-50 संधी आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. वासोळे की मालतपूर, मालतपूर की वासोळे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचेल की काय. लॉंग ऑन धावलाय. पुन्हा एकदा 2 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. नक्कीच कंपल्सरी चेस आधुनिक काळामध्ये हा नियम खूप पाहायला मिळाला. बहुतेक स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं प्रीमियर लीग जर सोडल्या तर कंपल्सरी चेस हाच नियम लागू असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. त्याची पूर्तता तुम्हाला येथे करावी लागेल. 2 चेंडू 8 धावांची गरज. हिरो बनण्याची संधी आहे नामदेवला. 2 चेंडू 8 धावांची गरज. चेंडू येतोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. डीजे